नमस्कार मित्रमैत्रिणी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी पण बरी आहे. तर चला आजच्या नवीन व्हिडिओला पण सुरुवात करू. तर सकाळ झाली, माझी आंघोळ झाली आहे. स्वामींची पण गाणी लावलेली आहे, तिथे आपण बघा. आणि आता आपण रांगोळी काढतो. तर चला आता आपण रांगोळी काढूया. रांगोळी काढायला घेतो देखील. हीच एक रांगोळी काढूया आपण इथे. छोटीशी अशी रांगोळी काढायची. बघू शकता तुम्ही, छोटीशी रांगोळी काढते. कॅमेरे होते. छोटी रांगोळी काढते. रोज मी काढते रांगोळी इथे. माझ्या अंगणात मी रोज रांगोळी काढते. बघू शकता तुम्ही. माझ्या अंगणामध्ये मी रोज रांगोळी काढते. मला खूप आवडतं आणि चांगलं असतं रांगोळी काढलेलं. आपल्या परिसरामध्ये वातावरण चांगलं शुद्ध राहतं आणि छान राहतं वातावरण शुद्ध. आणि रांगोळी काढणं हा एक शुभ मानलं जातं. काही जे आपल्याला येत असतं ते काढायची आपण रांगोळी. बघा इथे बघा मी काढले आता इथे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता मी ना माझा हा उंबरठा आहे. त्या उंबरठ्याला मी ना हे लावणार आहे, आपली हळद लावणार आहे. तर बघा मी कशी लावते हळदीचा लेप बनवला आहे. दिसतं तुम्हाला? हळदीचा लेप बनवलं आहे. तो हळदीचा लेप मी आता इथे लावणार आहे. का लावतात माहिती आहे तुम्हाला? आपल्या घरामध्ये, आपल्या उंबरठ्याच्या आत वाईट शक्ती येऊ नये घरामध्ये, त्याच्यासाठी हे उंबरठ्याला हळद लावायची असते. तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण अनुभव येईल. जे करत नसतील त्यांनी करा, अनुभव येईल. तर हे वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेले आहेत गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपण तोडगा काढू शकतो. सगळेच करत नाही, ज्याला माहिती तोच करतो. बघू शकता
अशी लावली मी हळद, पूर्ण लावली उंबरठ्याला लावली की ना. आपल्या आता ही इथे हळद लावून झालेली आहे उंबरठ्याला. ज्याने कोणी केलं नसेल हा उपयोग, तो उपयोग करून बघा. त्याचा नेहमीच तुम्हाला फळ भेटेल. चला आता आपल्याला देवपूजा पण करायची आहे. बघू शकता हा आमचा देवार आहे. तर आपल्याला देवपूजा पण करायची आहे. तर चला आता आपण देवपूजाची तयारी करून घेऊया. चला मित्रांनो, चला आता आपली पूजा पूर्ण झाली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते कशी पूजा केली माझी तिथं. बघा माझी देवांची पूजा झाली आहे पूर्ण. कशी वाटली माझ्या देवांची पूजा कमेंट करून नक्कीच सांगा मला. आणि आता आपली देवांची पूजा झाली आहे कंप्लीट. तर चला आता आपण आपल्या स्वयंपाकाची पण तयारी करू, जेवण पण करून घेऊ आपला. तर आपलं जेवण बाकी आहे करायचं. आपलं जेवण पण आहे बाकी करायचं. तर आता आपण जेवण पण करू. आणि सिद्धांत पण आता शाळेत नाही आहेत. तर आपण आता जेवण कंप्लीट करून घेऊ आणि सिद्धांत पण शाळेत नाही आहेत. आणि नंतर त्याला मग ट्युशनला पण जायचं त्याला. तर चला आता आपण आपले जेवणाची पण तयारी करून घेऊ. आणि तुम्हाला मी इथे दाखवते माझ्या स्वामींची पण पूजा. बघा बघू शकता, कारण घरामध्ये फार उजेड येतो. बघा दिसते का म्हणजे स्वामींची पूजा. कशी वाटते म्हणजे स्वामींची पूजा ते पण मला कमेंट करून सांगा तुम्ही. स्वामींची माझी पूजा कशी वाटली तुम्हाला. बघा म्हणजे स्वामींची पूजा मला करायला खूप आवडते. आणि सगळ्या देवांची करायला पूजा आवडते मला. असं नाही काय एकच देवांची पूजा करायला आवडते. सगळ्या देवांची मला पूजा करायला दे. म्हणजे स्वामींची पूजा पण मी केली. तर कमेंटमध्ये सांगा मला मित्रांनो तुम्ही की कशी वाटली म्हणजे स्वामींची पण पूजा तुम्हाला. तर चला आता आपण जेवण करूया. आता जेवण करू मग बाकीचा व्हिडिओ आपण नंतर करू. तर मित्रांनो चला तर आपण वांगा बटाट्याची भाजी बनवते. ही बघा बघून घ्या. वांगा बटाट्याची भाजी बनवते मी. वांगा बटाट्याची भाजी बनवून झाली की मी लगेच चपात्या पण करून घेते. सकाळी थोड्याशाच चपात्या केलेल्या होत्या सिद्धांच्या पप्पांपुरती. तर सिद्धांची हाफ डे शाळा आहे ना, त्याच्यामुळे त्याला मी डबा नाही दिला, तर लवकर येतो तो. तर चला आपण वांग्या बटाट्याची भाजी बनवू, जेवण करून घेऊ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.